जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण पाहतोय 5वी स्कॉलरशिपची सिरीज, ज्यामध्ये आपण 5वी स्कॉलरशिपमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील सर्वच स्वाध्याय सोडवून पाहत आहोत. तर यापूर्वी आपण बुद्धिमत्ता सुरुवात केलेली आहे आणि या बुद्धिमत्तेतील पहिला घटक आकलन हा आपण पाहिलेला आहे. आता दुसरा घटक आपण पाहतोय वर्गीकरण. त्यामधला पण पहिला उपघटक जो शब्दसंग्रह होता तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय संख्या. उपघटक कोणता पाहतोय आपण? संख्या. पहा, अतिशय महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे म्हटलं तरी चालेल, कारण यावर बरेचसे प्रश्न आधारित असतात. तर या उपघटकामध्ये आहे काय? तर 4 संख्या दिलेल्या असतात, त्यातील 3 संख्यांमध्ये काहीतरी समानता असते, जसे की समसम संख्या असतील, विषम संख्या असतील, मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील किंवा विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या काही संख्या असतील. म्हणजे 4 संख्या आहेत तर त्यातील 3 संख्या ह्या फक्त 3ने भाग जाणाऱ्या असू शकतात. एक संख्या 3ने भाग जाणारी असत नाही. काही संख्या 11ने भाग जाणाऱ्या असतील, 3 संख्या 11ने भाग जाणाऱ्या असतील, बाकी एक नसेल. किंवा 4 संख्येपैकी 3 संख्या ह्या वर्गसंख्या असू शकतात, घनसंख्या असू शकतात, बरोबर. किंवा वर्गसंख्या अधिक 1 असू शकतं, घनसंख्या अधिक 1 असू शकतं. तर अशा प्रकारचा सहसंबंध असू शकतो जो की एका संख्येत नाही आहे, आणि अशी एक वेगळी संख्या आपल्याला यामधून ओळखायची आहे. तर यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. रोमन अंक माहिती पाहिजेत, जसं की 3 संख्या या रोमन संख्या देऊ शकतात आणि एक संख्या ही रोमन संख्या नसेल. अपूर्णांक माहिती असायला पाहिजे. त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, घड्याळ, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या. तर ह्या सर्व माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 1 ते 30 संख्यांचे पाढ हे आपल्याला यायला पाहिजेत, कारण 4 संख्या दिल्यात तर त्यापैकी 3 संख्या या विशिष्ट पाड्यातील असू शकतात, बरोबर. समजा 22च्या पाड्यातील 3 संख्या आहेत आणि एक संख्या 22च्या पाड्यातील नाही, तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे. 17च्या पाड्यातील संख्या असू शकतात. बघा, पुढे प्रश्न असणारच आहे. 17च्या पाढ्यातील 3 संख्या दिल्यात आणि एक संख्या नसेलच, मग आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे जर पाढेपाठ असतील तर मग संख्या ओळखायला आपल्याला सोपं जाणार आहे. ते 1 ते 20 संख्यांचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन हे पण माहिती असायला हवेत. त्यानंतर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार, भागाकार, समविषम संख्या, अपूर्णांकांच्या बाबतीत अंश आणि छेद यांची तुलना, त्यांचा विचार करून पण प्रश्न सोडवता आले पाहिजेत. म्हणजे हे 4 घटक जे दिलेले आहेत या व्यतिरिक्त पण असू शकतात, जे आपण प्रत्येक प्रश्नामध्ये 3 संख्या कोणत्या समान संबंधांनी जोडलेल्या आहेत आणि एक संख्या का त्यापेक्षा वेगळी आहे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण स्वाध्यायाला किंवा प्रश्नांना सुरुवात करूया. तर प्रश्नामध्ये पहा, स्वाध्याय क्रमांक 2.2. तर यामध्ये एकूण 40 प्रश्न आहेत. तर पहिल्या या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, तर 20 प्रश्न बघूया आणि नंतरचे 20 प्रश्न आपण वेगळा व्हिडिओ बनवूया, ठीक आहे. जेणेकरून व्हिडिओ पण लेंदी होणार नाही आणि प्रत्येक प्रश्न मला सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर पहा, पहिला प्रश्न आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचूया. पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. पहिला प्रश्न आहे 5610, 1463, 3585, 8294 ह्या संख्या दिलेल्या आहेत. आता यामध्ये एक संख्या वेगळी आहे. कोणती आहे तर निरीक्षण करा थोडंसं. एकाड एक संख्यांची बेरीज करा आणि मग त्यांची वजाबाकी करा. 5 आणि 1 6, 6 आणि 0 6, 6 आणि 6 आणि मग त्यांचा फरक काय येईल? 6 वजा 6 0. पहा, आता याचा फरक 0 येतोय. इकडे 1 आणि 6 7, 4 आणि 3 7, फरक काय येतोय? 0. 8 आणि 3 11, 5 आणि 5 10, 11 आणि 10 फरक किती येतोय? 1. पहा, आतापर्यंत या दोन्हीचा फरक 0 आला आहे, आता ह्याचा 1 आला आहे, ठीक आहे. इथे 8 आणि 9 17, ठीक आहे. 4 आणि 2 6. पहा, आता यांचा फरक किती येतोय? 11. मग आता माझ्या एक लक्षात येतं आहे की याचा फरक 11 आहे, याचा फरक 0 आहे, याचा फरक 0 आहे, याचा फरक 1 आहे. तर 11ची कसोटी मला माहिती आहे, त्यामुळं मी हा प्रश्न सोडवू शकते. आता तुम्हाला 11ची कसोटी माहिती असेल तर तुम्ही पण हा प्रश्न सोडवू शकाल. 11ची कसोटी ही सांगते की जे दिलेली संख्या असते त्या संख्येच्या एकाडेक संख्येची वजाबाकी केल्यानंतर
ती वजाबाकी म्हणजे त्यातला फरक 0 किंवा 11 येतो तरच त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. इथे फरक 0 आलाय, इथे फरक 0 आलाय, इथे फरक 11 आलाय, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये फरक किती आलेला आहे? 1. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ला 11ने निशेष भाग जात नाही आणि या तीनही संख्येला 11ने निशेष भाग जातो. म्हणून या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. पहा, 11ची कसोटी लक्षात आली. परत एकदा सांगते 11ची कसोटी. म्हणजे पहा, इथे मागे सांगितलं आहे का कसोट्या माहिती पाहिजे? नाही. म्हणजे इथे संख्येच्या कसोट्या पण आपल्याला माहिती असायला हव्यात. पहा, परत सांगते 11ची कसोटी. जी दिलेली संख्या आहे त्या दिलेल्या संख्येच्या एकाडेक संख्येची अंकांची अगोदर बेरीज करा. 5 अधिक 1 किती होतं आहे? 6. परत 6 आणि 0 किती होतं आहे? 6. मग यांची वजाबाकी, फरक म्हणजे काय? वजाबाकी. वजाबाकी किती येते? 0. सेम याचं असंच 1 अधिक 6 7, 4 अधिक 3 7, 7 वजा 7 0, 8 अधिक 9 17, 4 अधिक 2 6, 17 वजा 6 11. म्हणजे दिलेली संख्या एकाधिक अंकांची बेरीज करायची आणि मग त्यांचा फरक घ्यायचा. फरक हा 0 किंवा 11 असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. चला दुसरा प्रश्न बघूया. 89 45 72 54. थोडा विचार करा की ही जी दिलेली संख्या आहे तर या संख्येला 3ने भाग घालून बघा प्रत्येक संख्येला. मग त्यासाठी तुम्हाला 3ची कसोटी जर माहिती असेल तर तुम्ही पटकन भाग घालवू शकता. 3ची कसोटी अशी आहे, दिलेली संख्या आहे ना तर त्या संख्येची प्रत्येक अंकाची बेरीज करा. 8 आणि 9 17, 4 आणि 5 9, 7 आणि 2 9, 5 आणि 4 9. पहा, एक तर प्रत्येक संख्येमधील अंकांची बेरीज ही 9 येते आणि पर्याय क्रमांक 1 मधील अंकांची बेरीज 9 येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 वेगळाच आहे. अजून एक इथे सहसंबंध लागतो. तीनही संख्येला 9ने भाग जातो परंतु पर्याय क्रमांक 1 ला 3ने भाग जात नाही. बाकी तीनही संख्येला 3ने भाग जातो. का जातो? कारण दिलेली जी संख्या आहे त्या संख्यातील अंकांची बेरीज ही जर 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. पहा, आता 5 आणि 4 9 3च्या पटीत आहे 9 आहे. 7 आणि 2 9 3च्या पटीत आहे 9 आहे. 5 आणि 4 9 3च्या पटीत आहे. परंतु 8 आणि 9 17, 17 हे 3च्या पटीत आहे का? 3च्या पाड्यामध्ये बसतं का 17? नाही बसत. म्हणून मग पर्याय क्रमांक 1 ला 3ने निशेष भाग जात नाही. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3. आता यामध्ये काय सहसंबंध आहे? 3 6 7 8 संख्या पहा, कोणकोणत्या अंक आहेत यामध्ये? 3 आहे, यात पण आहे, यात पण आहे. 6 बरोबर, तीनही संख्यांमध्ये 6 आहे. यात आहे, यात आहे, यात पण आहे, यात पण आहे. 7 यात आहे, यात आहे, यात आहे. 8 8 यात पण आहे, यात पण आहे आणि ह्या पण संख्येत आहे. पण 3 हे या संख्येत आहे, या संख्येत आहे, या संख्येत आहे, परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 आहे का? नाही. म्हणून 3 6 7 आणि 8 या अंकांपासून संख्या बनलेल्या आहेत, परंतु पर्याय क्रमांक 2 ही या अंकांपासून बनलेली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी वेगळा पर्याय आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 4. 216 343 1008. पहिल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे घनसंख्या आहेत, परंतु यामध्ये वेगळा पर्याय निघत नाही कारण चारही घनसंख्या आहेत. ठीक आहे, पहा वेगळं काय आहे. मग ज्या दिलेल्या घनसंख्या आहेत एकक स्थानी 6 आहे, एकक स्थानी 0 आहे, 8 आहे, म्हणजे ह्या कशा आहेत? समसंख्या आहेत. परंतु 343 ही एकटीच कशी आहे? विषम संख्या आहे. पुढे 38 64 72 46. तर पहा यामध्ये मला काय फरक जाणवतोय?
संख्येतील बघा प्रत्येक अंकांचा जर गुणाकार केला, 8 त्रिक 24, 6 चौक 24, 7 दुणे 14, 6 चौक 24, म्हणजे पहा संख्येतील अंकांचा गुणाकार हा काय येतोय 24, परंतु पर्याय क्रमांक 3 मधील अंकांचा गुणाकार काय येतो 14, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. पहा काय काय संबंध लागतात, दोघांचा गुणाकार करतोय आपण, समसंख्या पाहतोय, विषम संख्या पाहतोय, तर 3 ने निशेष भाग जाणारी संख्या, 11 ने निशेष भाग जाणारी संख्या. ठीक आहे, पुढे प्रश्न 6. पहा आता 6व्याचे जरा संख्या लक्षात घ्या. 153, 136, 102, 115. तुम्हाला जर 30 पर्यंतचे पाढे पाठ असतील तरच हा प्रश्न सुटणार आहे, नाहीतर सुटणार नाही. पहा 115 ही जी संख्या आहे तर ही 17चा पाढा तुम्ही म्हणा. आता हा प्रश्न तुम्ही सोडवा. ठीक आहे, 17चा पाढा पाठ करा. 17च्या पाढा पाठ केल्यानंतर या संख्यांमधली एक संख्या तुम्हाला वेगळी सापडणार आहे. आता हा होमवर्क म्हणून तुम्ही घरी सोडवायचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 7. थोडं निरीक्षण करा संख्यांचं. 7 मध्ये काय वेगळेपणा जाणवतो ते बघा. 5 + 2 7, 7 + 2 9. पहा प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक, 2 ने पुढे जाते संख्या. ठीक आहे, 2 + 2 4, 4 + 2 6. इथे पण 2 ने पुढे गेले. पुढे बघूया. 3 + 2 5, 5 + 2 7 असायला पाहिजे की नाही, पण इथे काय आलंय 8 आलंय, म्हणजे इथे थोडा फरक झाला. आता हाच फरक पुढे आपण कंटिन्यू होतोय का बघू. 1 + 2 3, 3 + 2 5. इथे पण काय आहे 2 ने संख्या पुढे गेलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी वेगळे आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8. आता मला निरीक्षण केल्यानंतर लगेच लक्षात येते की 11 चौक 44 आहे, बरोबर. 11 × 4 44 होते. तर मग पुढे हीच लागू होते का बघू आपण. 12 × 4 48 असायला पाहिजे, पण इथे 36 आहे. मग हे थोडं मला वेगळं वाटतं ह्यापेक्षा. पुढे बघूया. 17 चौक 64, 17 × 4 64, 13 × 4 52. म्हणजे सगळेच काय आहेत इथल्या दोन संख्या, त्याला गुणिले 4 केलं की पुढची संख्या मिळते, परंतु 12 × 4 केल्यावर 48 मिळायला पाहिजे आणि ते 36 आहे, त्यामुळे ही काय आहे वेगळं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. पहा आपण फास्ट घेतोय कारण आपल्याला 20 प्रश्न एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत. व्हिडिओ मोठा पण झाला नाही पाहिजे, कारण मोठा व्हिडिओ असला की तुम्हाला कंटाळा येतो बघायचा, बरोबर. त्यामुळे माझी काळजी असते की व्हिडिओ छोटाच व्हावा आणि विश्लेषण पण व्यवस्थित व्हावं. पुढे 4/11, 9/6, 3/12, 11/5. पहा आता 11 आणि 4 किती हो बेरीज 15, 9 6 15, 13 आणि 12 15. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही हे लगेच बेरीज कसं काय केली डायरेक्ट, कारण मी संख्या पाहिल्या आणि संख्या पाहिली की 9 6 15 लक्षात आलं माझ्या, आणि 3 + 12 15 लक्षात आलं. मला असं वाटलं की दोन्हींची पण बेरीज 15 आहे, तर मग आपण पहिल्याची पण मी मनात पटकन करून बघितली, याची पण 15 आली, आणि इकडे बघितलं तर ह्याची बेरीज 16 येत होती. म्हटलं हा वेगळाच आहे, मग असं लक्षात आलं. तुमच्या पण लक्षात येईल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल, त्यावेळी तुम्हाला पण हे याच पद्धतीने फास्ट ओळखू येणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10. थोडं निरीक्षण करा. पहा यामध्ये 7नी जरा संख्येला भाग घालून बघा. 7 × 7, 7 दुणे 14, 12, 12 × 7 84, 12नी भाग गेलेला आहे, म्हणजे 7नी 12चा भाग बसला आहे. इथे ह्या पण संख्येला 7नी भाग जातो आहे. 7 × 7 3 उरले, याला नाही जात. पुढे 7 × 7 6 उरले, 7 × 8 56, 7 × 9 63, 19चा भाग बसला. 7 दुणे 14, 7 × 8 56, 28चा भाग बसला. पहा हे तीनही संख्येला 7नी भाग जातो, परंतु 109ला 7नी भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे वेगळा आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 11. 93 75 62 आणि 82. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात येते. प्रश्न बघितला काय करायचं, अगोदर वर्गसंख्येच्या जवळ आहे का बघा, घनसंख्येच्या जवळ आहे का बघा, त्यानंतर एकक आणि दशक स्थानच्या अंकांमध्ये काही सहसंबंध आहे का बघा. एवढं करून त्यांचा फरक लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक यामध्ये पहा
3 त्रिक 9, बेत्रिक 6, बेचोक 8. म्हणजेच एकक स्थानच्या अंकाच्या पटीत दशक स्थानचा अंक आहे. ही 4च्या पटीत आहे, हा 3च्या पटीत आहे, हा पण 3च्या पटीत आहे. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. एकक स्थानचा अंक काहीतरी असायला पाहिजे ना, 10 किंवा पटीत असायला पाहिजे ना. म्हणून पण पर्याय क्रमांक 2चा अंक पटीत नाही. बाकीचे सगळे काय आहेत, एकक स्थानच्या अंकाच्या पटीत दशक स्थानचा अंक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा निश्चितच या ठिकाणी वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 12. 2021च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, मेन परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. 9, 65, 26 आणि 126 यामध्ये पहा, एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की 9 घनसंख्येच्या जवळ आहे. 8 ही घनसंख्या आहे, बरोबर. 8 अधिक 1 9. 65 64 ही घनसंख्या आहे, 64 अधिक 1. त्यानंतर 125 ही घनसंख्या आहे, 5चा घन, मग 125 अधिक 1. पण 26 हा 25 अधिक 1 आहे, पण 25 ही घनसंख्या आहे का? नाही, ती वर्गसंख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी वेगळा आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13. 9/4, 6/1, 6/1 निश्चितच वेगळा असणार आहे का? बघा आता तुम्ही म्हणाल तुम्हाला लगेचच कसं काय लक्षात आलं. मी सांगून देते कसं काय लक्षात आलं. ही ट्रिक तुम्हाला पण वापरायची आहे. आता इथे काहीच ट्रिक वापरली नाही, फक्त आपले काय म्हणतात ते माइंड कसं पाहिजे, फास्ट पाहिजे. 9/4 अपूर्णांक आहे, 5/2 अपूर्णांक आहे, 1/7 अपूर्णांक आहे, अपूर्णांक आहे. पण 6/1 हा अपूर्ण अंक नसून तो पूर्ण अंक आहे. कोणती पण संख्या फक्त 7 आहे का? नाही, 7/1 असते. फक्त 8 आहे का? नाही, 8/1 असते, बरोबर. पण 5/2 असेल तर ती पूर्ण संख्या आहे का? नाही, तर तो कसा आहे, अपूर्णांक आहे. इथे 6/1 हा अपूर्णांक नसून ती पूर्ण संख्या आहे आणि बाकीचे काय आहेत, अपूर्णांक आहेत. प्रश्न क्रमांक 14. 94, 51, 84 आणि 95. आता यामध्ये मी पहिली ट्रिक लावणार, ह्या दोघांची बेरीज करणार. ती बेरीज जर 3च्या पटीत असेल तर समजणार तिला 3ने भाग जातो. ठीक आहे. 9 4 13, 3ने भाग जातो का? नाही. 5 आणि 1 6, 8 आणि 4 12 आणि 9 5 14. आता पहा, यामध्ये 3ची कसोटी लागणार आहे का? नाही. ह्या दोन संख्येला 3ने भाग जातो, या दोघांना जात नाही. म्हणजे ही ट्रिक या ठिकाणी बसणार आहे का? नाही. पुढे चला दुसरी ट्रिक लावूया. थोडं परत एकदा निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला जाणवेल काय फरक आहे. चला आता दोघांमधला आपण फरक घेऊया. 9 आणि 4, 9 वजा 4 किती होतील? 5. 5 वजा 1 किती होतील? 4. 8 वजा 4 किती होतील? 4. 9 वजा 5 किती होतील? 4. तिन्हीतला पण फरक किती येतोय? 4 येतोय. पण पहिल्या संख्येतला फरक किती येतोय? 5 येतोय. मग निश्चितच ही संख्या काय असणार आहे? वेगळी असणार आहे. पहा किती सोपं झालं. चला पुढे प्रश्न क्रमांक, जायचं पुढे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त 20च प्रश्न बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेचच नेक्स्ट 20 प्रश्न बघूया. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 15 दिसतंय सगळ्यांना? ओके. 702, 351, 522, 613. आता यामध्ये काय आहे? सात अधिक 2 किती होणार आहेत? 9. 5 आणि 3 8, 8 अधिक 1 9. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. 6 आणि 3 9 आणि 1 10. आता पहा, सगळ्या संख्यांची बेरीज, संख्येमधील अंकांची बेरीज ही काय येते? 9. पण ह्याची बेरीज काय येते? 10. म्हणून मग हा पर्याय वेगळा. आता याची बेरीज 9 येते म्हणून ह्याला 3ने भाग जातो, पण ह्या संख्येला 3ने भाग जात नाही. ठीक आहे. चला पुढे. आता पहा, ह्या रोमन संख्या, आपल्याला वाटेल हे पण रोमन संख्या आहे, पण नाही, ही रोमन संख्या नाही. अशी रोमन संख्या नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. बाकी ह्या रोमन संख्या आहेत. आता तुम्ही म्हणाल ही का रोमन संख्या नाही? तर गणिताचा पहिलाच टॉपिक आपला आहे रोमन संख्या, तिसरा टॉपिक आहे. तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित रोमन संख्या बघून घ्या आणि ह्याचं मला उत्तर काढून दाखवा की या ठिकाणी काय असायला हवं होतं. 5 आणि 5 आहे म्हणजे 55 असं लिहितो का आपण? नाही. तर 55 हे रोमन संख्येमध्ये कसं लिहितात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला पुढे. 17वा प्रश्न. 416, 515, 864, 749. आता बघितल्यानंतर
लक्षात यायला हवं की 4 आहे. ठीक आहे, 4चा वर्ग 16 आहे. इथली संख्या बघा 5, 5चा वर्ग 25 असायला पाहिजे होतं. इथे आहे का? नाही. 8चा वर्ग 64 बरोबर आहे. पुढे 7चा वर्ग 49 बरोबर आहे. इथे काय असायला पाहिजे होतं? 525 असायला पाहिजे होतं, परंतु 515 आहे म्हणून ही संख्या वेगळी आहे. पुढे जेव्हा अशा दोन संख्या दिल्या जातात तेव्हा काय करायचं? प्रथम त्यांची बेरीज करून बघा. ठीक आहे, चला यांची बेरीज करा. 55 आणि वर इथले 5 घेतले, यामध्ये 60 झाले. 60 आणि 10 70. इथे बघा 45 मध्ये घेतले, 25 मधले 5 मिसळा, 50 झाले. 50 आणि 2 20 70. यामध्ये बघा 6 आणि 4 10, 30 आणि 30 60 आणि 10 70. परंतु यांची बेरीज 70 होते का? नाही, यांची बेरीज 68 होते. तिन्हीची पण बेरीज 70 होते आणि याची बेरीज 68 होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 19. 216 729. 729 घनसंख्या. 729 म्हटले की डोळ्यासमोर आलं पाहिजे की ही घनसंख्या आहे. कितीचा घन आहे? 9चा घन आहे. 216 घनसंख्या आहे, 6चा घन. ठीक आहे. 512 कितीचा घन आहे? बरोबर 8चा घन आहे. पण 256 घनसंख्या आहे का? नाही, म्हणून 256 ही वेगळी पर्याय क्रमांक आपल्याला मिळालेला आहे. पुढे पहा 31/39. दोघातला फरक करा बरं. आता पहिल्यांदा आपण फरक, मागच्या पण गणितामध्ये आपण फरक बघितला होता, तर आपण इथे फरक पहिल्यांदा लागू करून बघायचा. 39 आणि 31 कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. ठीक आहे. 24 आणि 32 8चाच फरक आहे. पुढे 62 आणि 52 आणि 61 9चा फरक आला. आता दोन्हीमध्ये 8चा आहे, पण इथे 9चा आला आहे. पुढे बघूया, पुढे पण 8चा फरक असेल तर हीच वेगळी संख्या असणार आहे. ठीक आहे. 89 आणि 97 8चाच फरक आहे, पण ह्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे? 9चा, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी वेगळी आहे. पहा किती वेळामध्ये 20 मिनिटामध्ये आपण 20 प्रश्न सोडवू शकतो. पण हे कधी होतं? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल. जास्त प्रॅक्टिस करायची असेल वारंवार व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर होतात. एवढे जर तुम्ही 40 प्रश्न जर अशा पद्धतीने कव्हर केले, प्रत्येकाची ट्रिक जर लक्षात ठेवली, ती ट्रिक प्रत्येक प्रश्नाला लागू करून बघा. 20 मिनिटाच्या ठिकाणी तुम्हाला 30 मिनिटे लागतील, पण जर प्रॅक्टिस केली तर 20 ते 25 मिनिटं तरी किमान 5 मिनिटाची तर सुधारणा होऊ शकते. 30 मिनिटं 40 मिनिटं लागण्याऐवजी जर तुम्ही वारंवार व्हिडिओ बघत राहिलात तर 40 ते 30 मिनिटं होतील. आणखीन जास्त प्रॅक्टिस केली 30 ते 25 मिनिटं होतील. बरोबर. तर अशा पद्धतीने पहा, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे 20 प्रश्न म्हणजे 21व्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.